जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळपासून तुम्ही बातमी बघितली असेल की एका कुटुंबात 4 व्यक्ती हे विषबाधा होऊन मृत्यू पावलेले आहेत. आणि त्याचं कारण असं आलं की बिर्याणी खाल्ल्याच्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत कलिंगडचं सेवन केलेलं आहे, ज्याला आपण टरबूज बोलतो. परंतु बरेचसे लोक बोलतात की न्यूजवाले पण बोलतात की ते दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु मला तरी वाटत नाही मित्रांनो, कारण बिर्याणी खाल्ल्याच्यानंतर टरबूज खाल्लं हे काही आणि काही मरेल असंही काही नाही आहे. ठीक आहे, त्या बिर्याणी दोघं खाल्लं किंवा जास्ती खाल्ल्याच्यानंतर आपण थंड टरबूज खातो किंवा बाहेरून आल्याच्यानंतर थकून आल्याच्यानंतर अचानक थंड पाणी पितो किंवा टरबूज खातो, याच्यामुळे थोडंफार शक्यता चक्कर येणं काही गोष्टी होऊ शकतात. परंतु मरण डायरेक्ट चौघं विषबाधा होऊन मेले हे खूप दुर्दैवी घटना आहे. आणि याच्या माझ्या मते तरी 2-3 कारणं असू शकतात. एकतर बिर्याणीमध्ये काहीतरी फूड पॉयझन असं म्हणजे काहीतरी असू शकते, विषबाधा झाल्या असेल खाण्यामध्ये. दुसरी गोष्ट मला गांभीर्याने एक लक्षात आहे, कारण माझा अनुभव आहे मित्रांनो. कलिंगडमध्ये बरेचसे लोक शेतकऱ्याकडून घेतल्याच्यानंतर हे मधले दलाल आहेत, हे काय करतात, विकण्यासाठी कलिंगड गोड होण्यासाठी किंवा हे केमिकलचा यूज करतात, इंजेक्शनचा यूज करतात. बऱ्याच ठिकाणी ते लाल होण्यासाठी ते इंजेक्शनचा वापर करतात. ह्याच्यामध्ये 100% विषबाधा होऊ शकते. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण मार्केटमध्ये जात असताना शक्यतो टरबूज बघूनच घ्यावा, कलिंगड बघूनच घ्यावा, आणि जमलं तर शेतकऱ्याकडून डायरेक्ट घ्यावं शेतकऱ्यांकडून. कारण हे हरामखोर मध्य दलाल यांची तुमच्या जीवाशी काही घेणदेण नाही. हे आपला माल विकण्यासाठी काय जे मनात येईल ते यूज करू शकतात. आणि आजकाल बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघता, द्राक्ष असो, पनीर असो, बऱ्याचशा 100%तून 70-80% हे सगळे डुप्लिकेट खाण्यात देत आहेत, केमिकलयुक्त देत आहेत. तरी सर्वांना विनंती, काळजी घ्या. आणि उन्हाचा टाईम चालू आहे, उन्हाळ्यात आपण कलिंगडचं सेवन जास्ती करतो आहे. तर हे कलिंगड न खाता चांगलं असेल, खात्रीशीर असेल तरच खा, नाही तर निंबू पाणी आणि सर्वात जास्ती पाणी प्या. भले तुम्ही जेवण कमी करा मित्रांनो, पाण्याचा वापर जास्ती करा. कारण आता 2-3 दिवसात खूपच वातावरण गरम आहे आणि याला जिम्मेदार आपणच आहोत की यावर्षी एवढे झाडं तोडलेले आहेत आणि दिवसांदिवस खूप भयानक परिस्थिती आहे. तरी ठीक आहे, शक्यतो आपण पाण्याचा वापर जास्ती करा, ग्लुकोज यूज करा, निंबू पाणी जास्ती पिया. घराच्या खिडकी दरवाजे हे रात्रंदिवस उघडे ठेवा आणि हवा आतली बाहेर हे जाऊ द्या. याची थोडी काळजी घ्या. आणि शक्यतो घराच्या 1च्या आणि 4च्या मध्ये जर शक्यतो आपण कपडे जे सकाळी धुतो ना मित्रांनो, ते कपडे धुतल्याच्या नंतर आपल्या खिडक्यावरती वाळायला टाका आणि पिळू नका, डायरेक्ट त्याच्यात टाकून द्या. कारण त्याचा थंड हवा आपल्या घरामध्ये येतो आणि बऱ्यापैकी फरक पडतो मित्रांनो. आणि काळजी घ्या, उन्हात शक्यतो जाणं टाळा, लहान मुलांना पण टाळा. आणि आल्या पाणी डायरेक्ट पिऊ नका, थंड कोमट पिया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.